शिंदेंच्या मंत्र्यांची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर नाराजी, मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, फक्त उपमुख्यमंत्री शिंदेंचीच हजेरी, मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप। उल्हासनगरमध्ये पक्षप्रवेशाला तुम्हीच सुरुवात केली, यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका। भाजपच्या इन्कमिंगवरून नाराज असलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी झापलं, सूत्रांची माहिती। घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात न घेण्याचा निर्णय, महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेऊ, प्रत्येकाने पक्षाच्या आचारसंहितेचं पालन करावं। भाजप इन्कमिंगवरून नाराजीच्या प्रश्नावर शिंदेंची प्रतिक्रिया। महायुती मजबूत, कुठलेही मनभेद नाहीत, नाराजी असल्यास समन्वय समितीतून सोडवण्याचा प्रयत्न करू, शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीवर बावनकुळेंचं भाष्य। आता परत कोणीतरी गावाला जाणार, शिवसेना भाजप वादानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं, स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार हा जनतेचा अपमान, ठाकरेंची टीका। शिंदेंच्या उमेदवारांविरोधात लढलेले ठाकरेंचे शिलेदार भाजपात, अद्वै हिरेंसह राजू शिंदेंच्या हाती कमळ, हिरेंनी भुसेंविरोधात तर राजू शिंदेंनी शिरसाटांविरोधात विधानसभा लढवली होती। प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो, निवडणुकीच्या काळात याचं प्रमाण वाढतं, भाजपमधील इन्कमिंगवर अजित पवारांची प्रतिक्रिया। महायुतीत निधी वाटपावरून नाराजी नाट्य, वापरा आणि फेकून द्या अशी भाजपची नीती, शिंदे सेनेला फेकून देऊन भाजप एकटीच सत्तेत राहणार, विजय वडेट्टीवारांचा दावा। एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक, असंच राजकारण राहिलं तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल, सांगोल्यातील स्थानिक राजकारणावरून शहाजी बापू पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुठे समितीचा अहवाल आला, पार्थ पवारांना क्लीन चिट, अहवालानुसार दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी, पार्थ पवारांचं नाव नाही। मुंडव्यातील साईटवर पाहणीसाठी आलेल्या अंजली दमन यांना गेटवर चढवलं, पिंपरी चिंचवडचे सीपी अजित पवारांच्या जवळचे पार्थ पवारांच्या बचावार्थ यंत्रणा कामाला लागली, दमन यांचा आरोप। बारामतीत अजितदादांच्या सहयोग निवासस्थान परिसरात अघोरी पूजेचा प्रकार, तिकीट मिळवण्यासाठी किंवा कापण्यासाठी अघोरी पूजा केल्याची चर्चा। बिबट्यांच्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा, शाळांच्या वेळेत बदल केलेत, नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका, दाऊद इब्राहिमच्या मालमत्ताशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिकांविरोधात आरोप निषेध, पुढील सुनावणी 19 डिसेंबरला। राज्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपने खातं उघडलं, दोंडाईचा नगरपालिका नगराध्यक्षपदी जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड, विरोधी उमेदवार शरयू भावसरांचा अर्ज बाद। मुळशी पॅटर्न फेम पिंट्याभाई भाजपात, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत अभिनेते रमेश परदेशींचा भाजप पक्षप्रवेश, संघाच्या गणवेशात फोटो पोस्ट केल्याने राज ठाकरेंनी सुनावलं होतं। वकील असीम सरोदेंची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती, बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून 3 महिने सनद रद्दच्या निर्णयाला स्थगिती। अनगर नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, राजन पाटील समर्थकांचा जल्लोष, सून प्राजक्त पाटील बिनविरोध नगराध्यक्ष होण्याची शक्यता। पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच, नरेगाव परिसरातल्या जीएसपीएम कॉलेज जवळचा सीसीटीव्ही समोर टोळक्याकडून लोखंडी रॉड आणि दगडाने चारचाकीची तोडफोड। मुंबई ठाण्यात सीएनजी गॅसचा तुटवडा, पंपाबाहेर वाहनांच्या लांब रांगा, अत्यावश्यक सेवेवर थेट परिणाम, नेहमीपेक्षा जास्त भाडं आकारत रिक्षा चालक मनमानी करत असल्याची तक्रार। अंतखोली शेकोटी पेटवणं बेतलं जीवावर, धुरामुळे झोपेतच गुदमरून तिघांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर, बेळगावातील घटना। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार, अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ। दिल्ली स्फोट प्रकरणी अटकेतील जासीर वानी उर्फ दानिशला 10 दिवसांची एनआयए कोठडी, स्फोटातील दहशतवाद्यांना तांत्रिक मदत केल्याचा जासीर वानीवर आरोप। Co-powered by the bold look